नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आजच्या ठळक बातम्या। 26/11च्या आठवणी पुन्हा जागल्या। ठाण्यात 18 लाख लोकसंख्येत तब्बल 16.5 लाख वाहने। खोपोली नगर परिषद निवडणुकीवर पोलिसांचा जागता पहारा। दापोली उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे रिपोर्ट मिळत नसल्याने रुग्णांचे हाल। भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआरोग्य शिबिर। कडवई येथे 50 रक्तदात्यांचे रक्तदान। दापोली बस स्थानकात कचऱ्याचे साम्राज्य। एजी हायस्कूल दापोलीच्या विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्ती जागृती पथनाट्य। नांदगावचे आयुष हॉस्पिटल नवजात बालकांसाठी वरदानच ठरणार। 26/11च्या आठवणी पुन्हा 17 वर्षांनंतर जागल्या। दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर भ्याड हल्ला केला। क्षणात मुंबई शांत झाली। चोहीकडे हाहाकार पसरला। 26 नोव्हेंबर 2008ची रात्र देशातील सर्वात भयानक होती। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर संकटाचे ढग दाटून आले होते। दहशतवाद्यांनी मुंबईतील आलिशान ताज हॉटेलचा ताबा घेतला होता। पाकिस्तानातून समुद्रमार्गे शहरात प्रवेश केलेल्या दहशतवाद्यांनी अनेक प्रमुख ठिकाणी दहशतवादी हल्ले केले। ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस, कुलाबा कॉजवे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले। या हल्ल्यांमध्ये 150हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला। बळी पडलेल्यांच्या यादीत हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे आणि तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक वरिष्ठ मुंबई पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता। मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतूक कोंडीचे शहर म्हणून होऊ लागल्याने ही चिंतेची बाब आहे। या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था आणि अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी ठाणे शहरातील वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीचं कारण ठरत आहे। साधारणतः 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आज घडीला तब्बल 16.5 लाख वाहने आहेत। त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले आहे। मानपाडा, त्याच्यानंतर वाघबीळ, आनंदनगर आणि ओळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी होत आहे। तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं। आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास 18 ते 20 लाख जनसंख्या आहे। आणि आता जो RTO कडनं जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे 2 दिवसापूर्वी, तर त्याच्यात असं निदर्शनास येतं की जवळपास 10 लाख दुचाकी, 3 लाख चारचाकी वाहनं, 3.5 लाख चारचाकी वाहनं असतील, 89,000 रिक्षा आहेत, 1.5 लाख टेम्पोज आहेत, टेम्पो आणि पिकअप हे आहेत। तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही। आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग म्हणता येईल किंवा रस्त्यावर जास्तीत जास्त पार्किंग होतंय ते ह्याच कारणामुळे होते। आणि खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 ही शांततामय, पारदर्शक आणि गैरप्रकार मुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक सक्षम आणि तत्पर भूमिकेत उतरले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल आणि खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली। या पाहणीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। कोकणातील ग्रामीण आरोग्याचा कणा समजल्या जाणाऱ्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असल्याचं चित्र दिसत आहे। रुग्णालयातील एक्स-रे मशीन सुरू असूनही रुग्णांना वेळेवर एक्स-रे रिपोर्ट मिळत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। विशेषतः ग्रामीण भागातून येणारे ज्येष्ठ नागरिक आणि गरीब रुग्णांना याचा मोठा फटका बसत असून त्यांना खासगी लॅबचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। रुग्णालयामध्ये आलो होतो, माझ्या अंगठ्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्याकरता एक्सरा काढायला। तो एक्सरा काढून ते म्हणाले की ते आमची सिस्टम आहे मशीन, तर ती सध्या बंद आहे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून। तर ते नवीन कॉन्ट्रॅक्टर येईल आणि तो जेव्हा हे करेल तेव्हा तुमचं ते रिपोर्ट मिळेल। रिपोर्ट मिळणार नाही। आम्ही एवढ्या लांबून येतो, वयस्कर माणसं आहोत आम्ही, 79 माझं वय आहे, 79। तर खूप त्रास होतो। तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही याची जरा दक्षता घेऊन आम्हाला योग्य तो
सुविधा द्यावी. नमस्कार, माझं नाव कुंदन पवार, गाव माथेगुजर. मी इथं आता आपला शासकीय रुग्णालय आहे, शासकीय दवाखाना आहे. डॉक्टर फार चांगले चांगले आहेत, तज्ज्ञ डॉक्टर आहेत, पण काही थोडं औषधांचा थोडासा अभाव आहे. काही मग कधी कधी बाहेरून आम्हाला प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागतं, लिहून देतात डॉक्टर लोक. कारण डॉक्टर तर तज्ज्ञ मंडळी आहे, सगळे MBBS झालेले किंवा पण. तर ह्याच्यावर शासनाने लक्ष वेधून आमच्यासारख्या लांबून येणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी योग्य ती औषधं किंवा सगळे उपचार पद्धती उपलब्ध असाव्यात एवढी आमची ग्रामस्थ म्हणून आमची अपेक्षा आहे. आणि ती शासनाकडून आम्हाला मिळतील अशी मी आशा बाळगतो. भारतीय जनता पक्ष तालुका खालापूर, लायन्स क्लब खालापूर यांनी मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या संयुक्त माध्यमातून नवघर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा 300 पेक्षा जास्त लोकांनी आपला ब्लड प्रेशर, मधुमेह आणि डोळे तपासून घेतले. दमा लागणे, थकवा जाणवत असणे अशा लोकांच्या ECG करण्यात आला. ज्या रुग्णांना चष्मा लागला त्यांना मोफत चष्मा आणि ड्रॉप वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी नवघर प्रमुख ओमकार देशमुख, वैभव देशमुख, ज्येष्ठ नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नवघर ग्रामस्थ यांनी आपला सहभाग नोंदवला. संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन 93 वेळा रक्तदान केलेले मिलिंद चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर, जिल्हा पदाधिकारी मालवणकर, राम कदम, प्रकाश साळवी, दापोली जिल्हा युवा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जिल्हा संघटक निलेश कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दापोली ST बस स्थानकात सध्या कचऱ्याचे आणि राडारोड्याचे साम्राज्य पसरले असून याचा मोठा फटका ST चालकांना बसत आहे. बस स्थानकाच्या परिसरात साचलेल्या माती, चिरे, वाळू आणि दगडधोंड्यांच्या ढिगाऱ्यांमुळे बस फलाटावर लावताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कोणताही अपघात होण्यापूर्वी किंवा बसचे नुकसान होण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने आणि प्रशासनाने हे कचऱ्याचे आणि माती आणि वाळूचे ढीग ताबडतोब उचलून बस स्थानक परिसर मोकळा करून स्वच्छ करावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. व्यसन आणि अंमली पदार्थांच्या वाढलेल्या सेवनामुळे अनेकांचे जीवन धोक्यात आले. व्यसनामुळे असाध्य रोग, अपंगत्व, वेदना आणि अकाली मृत्यू होतो. सोबतच आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊन घरगुती वाद, मानसिक त्रास होतो. तंबाखू हे असे विष आहे जे देशात अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध आहे, ज्याचे सेवन समाजातील सर्व वयोगटातील लोक करताना दिसतात. जनजागृती आणि व्यसनमुक्ती लाखो लोकांचे प्राण वाचवू शकते. लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने संतोष येलिबे यांनी लिहिलेल्या पथनाट्याचे उत्तमरित्या सादरीकरण करून जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न AG हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज दापोलीच्या विद्यार्थ्यांनी दापोली ST स्टँड आवारात केला. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावमुक्तीच्या किंवा आनंदाच्या नावाखाली व्यसनाच्या आहारी जात आहेत. तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू, ड्रग्ज अशा विविध प्रकारच्या व्यसनांनी संपूर्ण समाजाला ग्रासले आहे. परंतु व्यसन म्हणजे इतकेच नाही तर एखादी वाईट सवय आपण टोकाला जाऊन करतो म्हणजेच व्यसन. मुरुड तालुक्यातील नांदगावमध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या सुसज्ज आयुष रुग्णालयातील टीमचे NICU लेव्हल 2 विभाग 1 महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यात आला असून विशेषतः या क्षेत्रातील हे पहिले पूर्णपणे सुसज्ज NICU केंद्र असल्याने नवजात बालकांसाठी वरदान ठरणार आहे. नवजात बालकांना उच्च दर्जाची काळजी देण्यासाठी रुग्णालयाने बबल CPAP, डबल सरफेस फोटोथेरपी आणि शिशु रेडियंट वॉर्मरसह अत्याधुनिक उपकरणांमध्ये गुंतवणूक केली आहे. NICUचे नेतृत्व 22 वर्षांचा अनुभव असलेल्या अनुभवी नवजात तज्ज्ञ करतात, जे बाळांना तज्ज्ञांचे लक्ष मिळावे याची खात्री करतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.